नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय चमचमीत पंजाबी छोले आणि त्याबरोबर गरमागरम भटुरे। तुम्ही याचा रंग पाहू शकता, टेक्स्चर पाहू शकता। याबरोबरच असे टम्म फुगलेले भटुऱ्यांची अगदी परफेक्ट रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे। भटुऱ्यांचं टेक्स्चर पहा किती मस्त आहे। चला तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण भटुऱ्यांचं पीठ मळून घेऊया। तर यासाठी इथे मी 2 कप मैदा घेते। मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल। यामध्ये पाव कप रवा घालायचा आहे। रव्यामुळे थंड झाल्यानंतर सुद्धा भटुरे छान फुगलेलेच राहतील। इथे मी जाड रवा घेतलाय। यामध्ये 1 चमचा साखर घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं, अर्धा चमचा यामध्ये बेकिंग पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे। यामध्ये आता पाव कप दही घालायचं आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर आता यामध्ये पाणी घालून मळून घ्यायचं आहे। तर इथे मी दह्याच्याच कपामध्ये पाणी घेतलं आहे। थोडं थोडं घालत जायचं आहे आणि थोडंसं सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे पीठ मी मळून घेतलं आहे। यावरती अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे पीठ मळून घ्यायचं आहे। अगदी मऊसर असं हे पीठ मळून घेतलं आहे। आता हे पीठ आपल्याला सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर वरून असं मी तेल लावून घेते आणि आता ओल्या कापडाने झाकून कमीत कमी 2 तासासाठी आपल्याला हे सेट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। आणि हे पीठ सेट होईपर्यंत आपण आता छोल्यांची तयारी करूया। तर इथे मी 1 कप काबुली चणे घेतले होते आणि हे मी 2 वेळा स्वच्छ धुतल्यानंतर रात्रभर भिजत घातले होते। छोट्या आकाराचे जे चणे असतात ते इथे मी घेतले होते। आता हे आपण शिजत ठेवूया। कुकरमध्ये मी सगळे चणे काढून घेतलेत। यामध्ये आता 1 तमालपत्र, 4 लवंगा, थोडीशी दालचिनी घालायची आहे। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। इथे मी 1.5 ग्लास पाणी घातलं आहे। चणे भिजतील इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि यानंतर यामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा घातला आहे। बेकिंग सोड्यामुळे चणे पटकन शिजतात। झाकण लावून आता याच्या 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। चणे शिजत आहेत तोपर्यंत इथे आपण वाटणाची तयारी करूया। तर इथे मी 2 कांदे घेतलेत आणि 3 छोट्या आकाराचे टोमॅटो घेतलेत। सगळ्यात आधी मी इथे कांदे आणि टोमॅटो चिरून घेते। तर इथे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदे घातलेत, अर्धा इंच आलं घातलं आहे, 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या घातल्यात, 2 हिरव्या मिरच्या घातल्यात आणि कोथिंबीरीचे देठ घातलेत। आता हे वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी अगदी बारीक अशी याची पेस्ट करून घेतली आहे। इथे आता 3 शिट्या झाल्यात आणि कुकरसुद्धा थंड झाला आहे। तर छोले शिजलेत का आपण पाहूया। तर इथे पहा अगदी सॉफ्ट झालेत आणि अख्खे आहेत छोले। आता आपण दुसरी पेस्ट बनवूया। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टोमॅटो घातले आणि शिजलेले 1 मोठा चमचा इतके छोले यामध्ये घालायचे आहेत आणि ही पेस्ट करून घ्यायची आहे। वाटणामध्ये छोले घातल्यामुळे ग्रेव्हीला दाटसरपणा येतो। इथे आता कढईमध्ये मी 1 मोठा चमचा तेल घातलं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा यामध्ये जिरं घालायचं आहे। जिरं मस्त तडतडलं की यामध्ये कांदा, आलं लसणाची आणि हिरवी मिरचीची जी आपण पेस्ट करून ठेवली होती ती घालायची आहे। आता ही पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनटं अगदी रंग बदलेपर्यंत ही पेस्ट परतायची आहे। जितकी छान आपण ही परतून घेऊ तितकेच आपल्या भाजीला चव खूप छान येईल। तर इथे मी आता कांदा परतून घेतला आहे आणि पाहू शकता याचा रंगसुद्धा बदलला आहे आणि याचा असा गोळा व्हायला लागला आहे। आता यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालायची आहे। टोमॅटोची पेस्ट घातली की यामध्ये लगेच मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि आपल्याला आता 3 ते 4 मिनटं हे परतून घ्यायचं आहे। टोमॅटो शिजायला हवा। तर यावरती मी आता झाकण ठेवून शिजवून घेते टोमॅटो।
झाकण ठेवून 2 मिनटं शिजवून घेतलं. पुन्हा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा हा मसाला. आता यामध्ये मसाले घालूया. तर अर्धा चमचा इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घालते. यानंतर चवीप्रमाणे घरगुती लाल तिखट घालायचं आहे. अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली. यानंतर अर्धा चमचा यामध्ये काळं मीठ घालायचं आहे. काळं मीठ नक्की घाला, याची चव खूप छान येते. यानंतर पाव चमचा हळद घातली. पाव चमचा गरम मसाला घातला. यानंतर अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे, किंवा आमचूर पावडरऐवजी तुम्ही अनारदाण्याची पावडर असेल तर तीसुद्धा घालू शकता. एक मोठा चमचा इतका यामध्ये छोले मसाला घातला आहे. कुठल्याही ब्रँडचा छोले मसाला तुम्ही इथे घालू शकता. आणि 1 चमचा कसुरी मेथी कुस्करून यामध्ये घातली आहे मी. आता हे सगळे मसालेसुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. दोन मिनटं मसाले छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला शिजवलेले छोले घालायचे आहेत. तर इथे पाहू शकता याचा असा गोळा व्हायला लागला आहे. तेलसुद्धा सुटलं आहे. यामध्ये आता हे छोले घातलेत मी. मिक्स करून घ्यायचं आहे. आता छोल्यांना रंग छान येण्यासाठी यामध्ये आपल्याला चहाचं पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1 कप पाणी घेतलं. त्यामध्ये अर्धा चमचा चहा पावडर घातली आणि छान उकळून घेतलं, गाळून घेतलं. आणि हे पाणी आता छोल्यांमध्ये घालायचं आहे. यामुळे छोल्यांचा रंग खूपच छान येतो. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यावरती झाकण ठेवून आपल्याला 8 ते 10 मिनटं छोले छान शिजवून घ्यायचेत. तर इथे पहा 10 मिनटं झालेत आणि आपले छोले तयार आहेत. याचा रंग पाहू शकता तुम्ही. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. अगदी चमचमीत असे पंजाबी छोले तयार झालेत. आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यावरती आपण एक तडका घालणार आहोत, ज्यामुळे याची चव आणखी वाढेल. तर इथे मी 1 चमचा तूप गरम करून घेतलं आहे. यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आहे. यानंतर आलं घालायचं आहे. असं लांब चिरून घेतलं आलं. 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. यासुद्धा उभ्या चिरल्यात मी. आणि पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे. हा तडका तयार आहे. आता हा छोल्यांवरती घालायचा आहे. तर अगदी मस्त असे पंजाबी छोले तयार झालेत. एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा. छोले तयार आहेत. आता आपण भटुरे बनवूया. तर आपण जे पीठ मळून ठेवलं होतं 2 तासानंतर इथे मी भटुरे बनवते. अगदी छान असं सेट झालं आहे. याचे गोळे बनवायचे आहेत. तर गोळा असा पहा आतल्या बाजूने असा वळून घ्यायचा आहे. आणि आता आपण भटुरा लाटून घेऊया. तर याला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे. गोल किंवा लांबट आकाराचे तुम्ही तयार करू शकता. इथे मी थोडेसे लांबट बनवते आणि मी छोट्या आकाराचे बनवते. तुम्हाला हवे तेवढ्या मोठ्या आकाराचे सुद्धा तुम्ही बनवू शकता. लाटून झालं आहे. आता आपण हा फ्राय करूया. तर इथे तेल पहा. तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि मगच तेलात आपल्याला सोडायचं आहे. तेल जर व्यवस्थित गरम नसेल तर भटुरा तेलकट होईल, त्याबरोबरच फुगणारसुद्धा नाही. यावरती असं तेल सोडायचं म्हणजे छान भटुरा फुलेल.
तर मस्त असा हा फुगलाय पहा. आणि यामध्ये आपण रवा घातला आहे, त्यामुळे थंड झाल्यानंतरसुद्धा हे भटुरे असेच फुगलेले राहतात. जास्त वेळा याला फिरवायचं नाही आहे, त्यामुळे सुद्धा भटुरा तेलकट होतो. फक्त एकदा फिरवून घेतला आहे मी. आता आपण भटुरा काढून घेऊया. तर हे आपले मस्त असे फुगलेले भटुरे आणि त्याबरोबर हे चमचमीत छोले तयार झालेत. एकदा तुम्ही या पद्धतीने केले तर नेहमी असेच बनवाल. इतके मस्त हे छोले भटुरे होतात. हा भटुरा पूर्ण थंड झाला आहे तरी पहा किती हा फुगलेला आहे. आणि याचं टेक्स्चर मी तुम्हाला दाखवते. आतून मस्त जाळी आली याला. तर अशा पद्धतीने हे छोले भटुरे एकदा तरी नक्की बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच मस्त आणि छान रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.